महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई ठाण्याहून लातूरला 5 तासात पोहोचता यावं यासाठी कल्याण लातूर जनकल्याण महामार्ग प्रकल्प हाती घेतला। या प्रकल्पाच्या संरेखनाचं काम पूर्ण झालं असून त्यानुसार हा महामार्ग 450 किलोमीटरचा असणार आहे। संरेखनाचा प्रस्ताव येत्या 8 ते 10 दिवसात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे। दरम्यान हा महामार्ग धाराशिवमधून न्यावा अशी धाराशिववासियांची मागणी, तर धाराशिवमधून महामार्ग नेल्यास बीड जिल्हा वगळता जाईल असा मुद्दा उपस्थित करीत बीडवासियांनी हा महामार्ग बीडमधूनच न्यावा अशी ठाम भूमिका घेतली होती। या दोनही जिल्ह्यातील नागरिकांची मागणी लक्षात घेत MSRDCने सुवर्ण मध्य साधत दोनही जिल्ह्यांना आंतरबदल मार्ग देत महामार्गाशी जोडला। मुंबई ठाण्यातून लातूरला जाण्यासाठी किमान 12 तास लागतात। पुणे सोलापूर मार्गे किंवा बार्शी मार्गे लातूरला जावं लागतं। मुंबई लातूर दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी 12 तासांवरून 5 तासांवर आणण्यासाठी MSRDCने आपल्या 4000 किलोमीटरहून अधिकच्या रस्ते प्रकल्पांतर्गत कल्याण लातूर महामार्ग प्रस्तावित केला होता। मात्र हा महामार्ग अनेक वर्ष कागदावरच होता। आता मात्र हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे। राज्य सरकारने नुकतीच या महामार्गास मान्यता दिली आहे। राज्य सरकारच्या मान्यतेनंतर MSRDCने हा प्रकल्पाचं संरेखन तयार करण्याचं काम हाती घेतलं। दरम्यान या महामार्गाची राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर ढोबळमानाने कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या भागातून महामार्ग जाणार हे जाहीर झालं। त्यानंतर या महामार्गावरून वाद निर्माण झाला। लातूरच्या जवळील धाराशिव जिल्ह्याला वगळण्यात आल्याने तसेच महामार्गाची या जिल्ह्याला जोडणी नसल्याने धाराशिववासियांनी नाराजी व्यक्त करून हा जिल्हा या महामार्गाशी जोडण्याची मागणी केली। तर दुसरीकडे धाराशिवमधून महामार्ग नेताना बीड वगळावं लागल्याची शक्यता व्यक्त करत बीडवासीयही आक्रमक झाले। त्यांनी बीडमधूनच महामार्ग नेण्याची ठाम भूमिका घेतली। या पार्श्वभूमीवर संरेखन निश्चित करताना MSRDCने सुवर्ण मध्य काढून महामार्गाला धाराशिव आणि बीड दोनही जिल्ह्यांना जोडणी दिल्याची माहिती MSRDCतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना आंतरबदल मार्गाने जोडण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। कल्याण लातूर महामार्गाला जनकल्याण महामार्ग असं नाव देण्यात आलं असून संरेखनानुसार हा महामार्ग आता ठाणे, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि लातूर अशा 6 जिल्ह्यातून जाणार आहे। संरेखनानुसार हा महामार्ग 450 किलोमीटरचा असणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। संरेखन निश्चित झालं असून आता 8 ते 10 दिवसात संरेखन अंतिम करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी त्यास दुजोरा दिला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.